नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे आपलं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत अमेरिकेतील कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे अमेरिकेत राहण्यासाठी महिन्याला किती खर्च येतो या गोष्टी आज आपण पाहणार आहोत। तर यामध्ये खूप सारे फॅक्टर्स आहेत, जसे की तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुम्ही अमेरिकेतील कोणत्या राज्यामध्ये राहता यावरती हा खर्च डिपेंड करतो। पण सरासरी हा खर्च किती येऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी मी काही इथे जो काही खर्च होतो त्याचे मी काही कॅटेगरीज मध्ये डिवायडेशन केलेले आहेत। त्यातील पहिला टाइप येतो अकोमोडेशन म्हणजे घर भाडे किती आहे। सेकंड आहे ग्रोसरी म्हणजे तुम्हाला महिन्याला जो भाजीपाला, फळ, किराणा लागतो त्यासाठी किती खर्च येतो। थर्ड आहे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतुकीचा खर्च किती येतो। त्यानंतर येतात आपले मेडिकल इन्शुरन्स, ते सुद्धा इथे खूप महत्त्वाचे आहेत, त्यासाठी किती खर्च येतो। युटिलिटी बिल आणि सोशलायझिंग हे अशा टाइप्स मध्ये आम्ही डिवाइड केलेले आहे। तर चला सुरुवात करूयात। तर फर्स्ट टाइप आहे अकोमोडेशन घर भाडे म्हणजे अमेरिकेत घराचे भाडे किती असते हा प्रश्न मला देखील बऱ्याचदा विचारला जातो आणि याआधी देखील मी याचे 1-2 वेळा उत्तर दिलेलं आहे। मला तर यामध्येही तुम्हाला त्याची माहिती सांगते। तर आता हा खर्च डिपेंड आहे तुम्ही अमेरिकेतील कोणत्या राज्यामध्ये राहता। आम्ही राहतो अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यामध्ये आणि आम्ही नेपल्स या शहरामध्ये राहतो। तर आम्ही जिथे राहतो हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, तर त्यामुळे इथे खूप सारे टुरिस्ट येत असतात आणि ते सुद्धा काही महिन्यांसाठी येतात, तेव्हा ते अपार्टमेंट रेंटवर घेऊन राहतात। त्यामुळे ते रेंटचा जो खर्च आहे तो खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर सिटी शहरांमध्ये। हा खर्च चीपर आहे ह्या नेपल्स शहरापेक्षा। तर त्यामुळे इथे आता मी तुम्हाला सरासरी सांगते अराउंड किती खर्च असू शकतो। तर सरासरी आम्हाला $1800 ते $2500 1 बेडरूम अपार्टमेंटसाठी मोजावे लागतात। आता आम्ही नुकतेच अपार्टमेंट चेंज केले, तर आमचं जे आधीचे अपार्टमेंट होतं त्याच्यापेक्षा आत्ताचा रेंट हा कमी आहे आणि वर्षभरामध्ये हा रेंट खूप फ्लक्च्युएट होत असतो। म्हणजे इथे जो टुरिस्टचा जो सीझन असतो त्या सीझन मध्ये तुम्ही अपार्टमेंट रेंट करायला गेला तर तेव्हा त्याचा रेंट जास्त असतो आणि इतर वेळी त्याचा रेंट कमी असतो। तर ते देखील मंथ खूप इम्पॉर्टंट असतात इथे घर रेंटवर घेताना या गोष्टी सुद्धा पाहिल्या जातात। आणि अजून एक गोष्ट आहे, अमेरिकेतील काही शहरांमध्ये, काही मोठ्या शहरांमध्ये, न्यूयॉर्क, न्यू जर्सी यासारख्या शहरांमध्ये अपार्टमेंटचा रेंट खूप जास्त असतो ॲज कम्पेअर टू अदर सिटीज। जसं आपल्याकडे भारतामध्ये असतं, आपण पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये गेलो तर तिथं घर भाडं जास्त द्यावं लागतं आणि इतर छोट्या शहरांमध्ये आपले कराड, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला कमी द्यावं लागतं। त्याचप्रमाणे अमेरिकेत देखील आहे। तर सेकंड कॅटेगरी आहे ग्रॉसरी, यामध्ये फळं, भाजीपाला आणि महिन्याचा किराणा या गोष्टींचा समावेश होतो। तर इथे जी फळं मिळतात ती भाज्यांपेक्षा थोडी महाग असतात, पण फळं इथे खूप छान मिळतात। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले आहेत। तर महिन्याला सरासरी किराणाचा खर्च हा $500 इतका येतो। तर हा खर्च 2 व्यक्तींसाठी आहे। तर हे सुद्धा डिपेंड करतं तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुमच्या खाण्याच्या पद्धती काय आहेत। जसं की आम्ही व्हेजिटेरियन आहोत त्यामुळे आम्ही भाजीपाला, फळं या गोष्टींवरती जास्त डिपेंड आहोत। तसंच बाकी इतरही आपल्या तुमच्या ज्या खाण्याच्या पद्धती असतील, खाण्याचे चॉईस असतील त्याच्यावरती तुमचा खर्च डिपेंड असू शकतो। तर महिन्याला सरासरी आम्हाला $500 इतका ग्रॉसरीसाठी खर्च येतो। थर्ड कॅटेगरी आहे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतुकीचा खर्च। अमेरिकेत तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनवरती डिपेंड राहूच शकत नाही, कारण इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट ची फ्रिक्वेन्सी खूप कमी असते, त्यामुळे त्या गोष्टी तुमच्यासाठी सोयीस्कर नसतात। इथे राहण्यासाठी तुमच्याकडे कार असणं खूप गरजेचं आहे, कारण विदाउट कार तुम्ही कोणतेही काम करू शकत नाही। तुम्हाला घरातील काही सामान आणायचं असेल, भाजीपाला आणायचा असेल, किराणा आणायचा असेल किंवा ऑफिसला जायचं असेल, सर्व गोष्टींसाठी तुम्हाला कारनेच जावं लागतं, तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो। त्यामुळे अमेरिकेत आल्यानंतर पहिली तुमची जी इन्व्हेस्टमेंट होते ती तुमच्या कारवरती होते। तर तुम्हाला आल्यानंतर काही दिवसांच्या आतच तुम्हाला कारसाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते। आता याला काही अपवाद असू शकतात, काही मोठ्या सिटीज आहेत जिथे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन चांगलं आहे, त्या ठिकाणी तुमच्याकडे कार नसेल तरी देखील चालतं। पण बऱ्याचशाच राज्यांमध्ये, बऱ्याचशा शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशन नाहीये, तर त्यामुळे तुमच्याकडे कार असणं खूप गरजेचं आहे। तर आता आपण पाहूयात, आपल्याकडे कार असेल तर पेट्रोलचा खर्च किती येतो। आता हा खर्च देखील डिपेंड आहे तुम्ही किती ट्रॅव्हल करता या गोष्टींवरती। पण जर का तुम्ही फक्त ऑफिस टू घर किंवा ग्रॉसरी, वीकेंडला यासाठी कार यूज करत असाल, म्हणजे दिवसातून सरासरी अर्धा तास तुम्ही कार ड्राईव्ह करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला $100 to $150 इतका खर्च येऊ शकतो। पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर हा खर्च वाढू शकतो। हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही किती कार ड्राईव्ह करता या गोष्टींवरती। नेक्स्ट कॅटेगरी आहे युटिलिटी बिल, यामध्ये समावेश होतो आपले लाईट बिल, पाणी बिल,
मोबाईल, इंटरनेट या सर्व गोष्टींचा। तर आता आपण पाहूयात इलेक्ट्रिसिटी बिल किती येतं, लाईट बिल किती येतं। आता ह्या सुद्धा गोष्टी असं आहे की प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये याचा रेट वेगवेगळा असू शकतो। आता अमेरिकेतील काही राज्य आहेत जिथं वर्षातील 7-8 महिने स्नो पडतो, बर्फ पडतो, तर त्या राज्यांमध्ये दिवसभर घरामध्ये हीटर लावलेले असतात किंवा आता घरामध्ये, अमेरिकन घरांमध्ये सगळीकडे गरम पाणी असतं। किचनमध्ये, बाथरूममध्ये गरम थंड पाण्याचे नळ असतात, पण ते गरम पाणी तुम्ही वापरत असाल तर त्याचं जे हीटर आहे इलेक्ट्रिसिटी किंवा गॅसवरती चालतात, तर तेव्हा आपल्याला जर ते इलेक्ट्रिसिटीवरती चालत असेल तर त्याचा देखील खर्च वाढतो। तर या पद्धतीने इलेक्ट्रिसिटीचा खर्च देखील प्रत्येक शहरामध्ये किंवा तुम्ही ज्या भागात राहता त्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो। आम्हाला हा खर्च $75 ते $90 आसपास येतो। या दरम्यान आमचं लाईट बिल येतं महिन्याचं। त्यानंतर आता आपण पाहूयात वॉटर बिल किती येतं। तर अमेरिकेमध्ये पाणी, तर पाण्याचं तुम्ही म्हणाल जे पिण्याचं पाणी किंवा आपण खर्चासाठी जे पाणी वापरतो ते दोन्हीही एकच नळ असतो। आपल्यासारखं नाहीये पिण्यासाठी वेगळा पाण्याचा नळ किंवा इतर गोष्टींसाठी वेगळं पाणी, असं नाहीये। इथे दोन्हीसाठी पाणी एकच वापरलं जातं। अगदी लोक टॅप वॉटरचं पाणी पितात आणि ते इथे नॉर्मल आहे। इथे या गोष्टी नॉर्मल आहेत। पाहताना आपल्याला सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटू शकतं, पण नंतर तुम्हाला या गोष्टींची सवय होऊन जाते। पिण्यासाठी आम्ही विकतचं जे प्युरिफाईड वॉटर असतं ते वापरतो, तर त्यासाठीचा खर्च हा वेगळा असतो। तो मी किराणामध्ये ऑलरेडी इन्क्लूड केलेला आहे। आणि जो आता वॉटर बिल जे येतं, घरातील पाण्याचं बिल येतं, आम्हाला $70 इतकं येतं। नेक्स्ट आहे मोबाईल आणि इंटरनेट। मोबाईल आणि इंटरनेटवरती ते सगळ्यात जास्त खर्च होतो असं मला तरी वाटतं। खरंच या गोष्टी आपल्याला भारतामध्ये इतक्या स्वस्त मिळतात। अगदी आपल्याला $200, $149, $179चा मंथली रिचार्ज मिळतो, ज्यामध्ये अनलिमिटेड आपल्याला इंटरनेट मिळतं। तशा गोष्टी इथे अजिबात नाहीयेत। इथे इंटरनेट खूप लिमिटेड मिळतं, म्हणजे तुम्ही रिचार्ज करून सुद्धा तुम्हाला फक्त महिन्याला 2GB 3GB इतकं इंटरनेट मिळतं। आणि ते संपल्यानंतर तरी सुद्धा तुमचा डेटा ऑन असेल तर तुम्हाला परत त्याचा पॅक रिन्यू होतो आणि परत तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा पैसे लागतात, भले 1 दिवस बाकी असेल, 2 दिवस बाकी असेल। त्यामुळे इंटरनेट आणि मोबाईलवरती तुम्हाला खूप जास्त इथे खर्च होतो। या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागते। इथे देखील वेगवेगळे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात, जसे आपल्याकडे इंडियामध्ये आहेत त्याप्रमाणे। तर ते आपल्याला वेगवेगळे पॅक देतात, फॅमिली पॅक वगैरे मिळतात। तर ते आपण चूज करायचे की आपल्याला कोणता प्लॅन घ्यायचा आहे तो। जसं की आता आम्ही आमचे 2 मोबाईल, माझा मोबाईल, माझ्या हस्बंडचा मोबाईल आणि घरातील इंटरनेट याचा आम्ही पॅक घेतलेला आहे, जो आम्हाला $65 पडतो, ज्यामध्ये घरातील इंटरनेट हे अनलिमिटेड आहे, पण आमचे जे मोबाईलचे इंटरनेट आहे त्यामध्ये फक्त आम्हाला दोघांमध्ये 3GB डेटा मिळतो आणि कॉलिंग वगैरे या गोष्टी मिळतात। तर हे मला तरी खूप महाग वाटतं। तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा। बिलमध्ये इथे अजून एका गोष्टीचा समावेश होतो, जो म्हणजे रेंटर्स इन्शुरन्स। तुमचं घर स्वतःचं असेल किंवा भाड्याने असेल तरी देखील तुम्हाला रेंटर इन्शुरन्स हा घ्यावा लागतो, म्हणजे तुम्ही ज्या घरामध्ये राहतात त्याचा इन्शुरन्स तुम्हाला करावा लागतो। तर हा इन्शुरन्स हा देखील आता तुमचं घर किती मोठं आहे याच्यावरती डिपेंड असतो। तुमच्या 1 बेडरूम अपार्टमेंटसाठी आम्हाला $200 वार्षिक इतका खर्च आहे। आम्हाला अॅन्युअली $200 इतके पे करावे लागतात आमच्या रेंटर्स इन्शुरन्ससाठी। त्यानंतर आपण पाहणार आहोत मेडिकल इन्शुरन्स। अमेरिकेमध्ये राहण्यासाठी किंवा इथे येण्यापूर्वीच तुमच्याकडे मेडिकल इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, नाहीतर इथे जर का तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सी लागली, मेडिकल हेल्प घ्यावी लागली तर तो खर्च आपल्याला परवडण्यासारखा नसतो। त्यांची डिटेलमध्ये माहिती जेव्हा माझं रूट कॅनल केलं त्या ब्लॉगमध्ये मी दिलेले आहे की याचे खर्च कसा होतो किंवा इन्शुरन्समुळे आपल्याला किती फायदा मिळतो, या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत। त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो सुद्धा नक्की पहा तुम्ही। तर जेव्हा माझं रूट कॅनल केलं तेव्हा मला ह्या इन्शुरन्सचे फायदे कळाले आणि इन्शुरन्स असणं किती गरजेचं आहे हे मला तेव्हा समजलं। तर अमेरिकेमध्ये अगदी तुम्ही ट्रॅव्हल जरी करत असाल, तुम्ही फिरण्यासाठी येत असाल अमेरिकेत, तरी देखील तुमच्याकडे इन्शुरन्स असणे हा गरजेचा आहे। तर ह्या इन्शुरन्ससाठी आम्हाला 2 व्यक्तींसाठी किती खर्च येतो ते मी सांगते तुम्हाला। ती माझ्या हस्बंडची कंपनी आहे, तर ते काही पर्सेंटेज स्वतः पे करतात आणि काही पर्सेंटेज आम्हाला पे करावे लागतात। तर आम्हाला दोघांसाठी $250 इतके पे करावे लागतात। उर्वरित जी रक्कम आहे ते माझ्या हस्बंडच्या कंपनीकडून पे केले जाते। पण मेडिकल इन्शुरन्स हा खूप गरजेचा आहे इथे राहण्यासाठी, त्यामुळे मेडिकल इन्शुरन्स हा देखील एक महत्त्वाचा खर्च आहे जो तुम्ही काही करून टाळू शकत नाही।
लास्ट गोष्ट येते ती म्हणजे सोशलायझिंग. म्हणजे तुम्हाला शॉपिंग करायची आहे, तुम्हाला बाहेरचं खायला आवडतं, तर या गोष्टींवरती जो खर्च आहे तो देखील डिपेंड करतो तुम्ही कोणत्या प्रकारचं फूड करता, तुम्हाला कोणत्या प्रकारची शॉपिंग करायची आहे या गोष्टींवरती. आणि हा खर्च काही मंथली एक्सपेन्सेसमध्ये इन्क्लूड नाही करता येणार, पण काही गरजेच्या गोष्टी असतात जे आपल्याला इथे आल्यानंतर घ्याव्या लागतात. जसं की आता आम्हाला अमेरिकेतून 1 वर्ष होत आलं, पण आम्हाला काही गोष्टी ह्या इथे घ्याव्याच लागल्या. आम्ही येताना तिकडून जे काही घरामध्ये गरजेच्या गोष्टी आहेत, भांडी वगैरे, त्या गोष्टी आम्ही घेऊन आलो होतो. तर ही बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या आणल्या ज्या आम्हाला इथे आल्यानंतर घ्याव्या लागल्या. फर्निचरचा खर्च आला, असे बरेचसे खर्च निघत जातात जे आपण अगदी कुठेही असलो, आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलो तरी पण आपण एक थोडीशी रक्कम आपण आपल्या ह्या गोष्टींवरती खर्च करतोच, की आपल्याला काहीतरी शॉपिंग करायची आहे किंवा आपल्याला बाहेर काहीतरी खायचं आहे, या गोष्टींवरती खर्च येतो. आता बाहेर खाण्याचं म्हणाल तर हे देखील तुम्ही जर का इंडियन फूड खात असाल तर इंडियन फूड खाण्यासाठी जे आपण रेग्युलर आपली रोटी, सब्जी, दाल, राईस या गोष्टी तुम्ही बाहेर जाऊन खात असाल तर त्यासाठी 2 व्यक्तींसाठी अराउंड $45 to $50 इतका खर्च येतो एक वेळच्या जेवणासाठी. तुम्ही इथलं फूड ट्राय करत असाल जसं की पिझ्झा, बर्गर, तर त्याची अमाऊंट ही वेगवेगळी असू शकते. $10 ते $20 मध्ये तुम्हाला या गोष्टी मिळून जातात. $20 ते $30 मध्ये 2 लोकांसाठी तुम्ही हा खर्च करू शकता. तर या गोष्टी डिपेंड्स आहेत तुम्हाला काय खायला आवडतं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर काय प्रिफर करता. आणि अजून एक गोष्ट आहे, हा जो मी इंडियन रेस्टॉरंटचा जो खर्च सांगितला तो देखील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. तर ज्या भागामध्ये इंडियन्स जास्त आहे, इंडियन कम्युनिटी जास्त आहे, तिथे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं भारतीय जेवण मिळू शकतं आणि त्याची अमाऊंट सुद्धा थोडीफार कमी जास्त असू शकते. तिथं तुम्हाला जास्त ऑप्शन्स देखील मिळतात. पण आम्ही राहतो इथे इंडियन कम्युनिटी थोडी कमी आहे, त्यामुळे आमच्याकडे जास्त ऑप्शन्स नाहीये, इथे जास्त रेस्टॉरंट्स देखील नाहीयेत आणि त्यामुळं त्याची जी कॉस्ट आहे ती सुद्धा थोडीफार जास्त आहे इतर ठिकाणांपेक्षा. म्हणजे जेवढा आम्ही एक्सपिरियन्स केला त्याच्यावरून मी ह्या गोष्टी सांगते. 2 व्यक्तींसाठी सरासरी किती खर्च येतो हे आता आपण पाहिलं. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला ऑन अन एव्हरेज महिन्याचा खर्च आहे, मंथली एक्सपेन्सेस आहेत, तेवढा आमचा खर्च होतो महिन्याला. आणि जे वरती जे फॅक्टर्स सांगितले त्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतात आणि इतरही काही खर्च इन्क्लूड होतात. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर केली. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अपकमिंग असे छान छान व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूयात पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.